काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। पंतप्रधानांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजप शहराध्यक्षांनी केली आहे। पटोलेंच्या वक्तव्यामुळे देशवासियांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। निकृष्ट रस्त्याच्या विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं अभिनव पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं। वाहन चालकांना 1 लाखांचा विमा काढून देण्यात आला। खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं हा विमा काढण्यात आला। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यांच्या दुरुस्तीवर शिवसेनेनं महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय। आज या ठिकाणी शिवसेना पुणे अकोल्यात भाजपनं नाना पटोले यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पंतप्रधानांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याची ही तक्रार आहे। राज्य सरकारनं कारवाई न केल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा अकोला जिल्हा भाजपनं दिलाय। दरम्यान पटोले यांनी पंतप्रधानांना उद्देशून वक्तव्य केलं नाही तर त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक गुंड मोदीबाबत हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण देण्यात येत आहे। अमरावती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर आता शिवप्रेमी आक्रमक झालेत। अमरावतीच्या बडनेरा इथं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। पालकमंत्र्यांचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। वर्ध्यात नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। शहरात भाजपची नारेबाजी सुरू असताना भाजप नेते अतुल तरारे आणि प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात काही भाजप कार्यकर्त्यांनी चक्क पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केलं। पटोलेंवरती एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली। दरम्यान आर्वीतली नाना पटोलेंचा पुतळा आर्वीतही जाळण्यात आला। परभणीतही नाना पटोलेंविरोधात भाजपनं आंदोलन केलं। नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपच्या वतीनं मोंढा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास कोर्टामार्फत गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। पंढरपुरातही भाजप कार्यकर्त्यांनी पटोले यांचा पुतळा जाळला, जोडे मारो आंदोलन केलं। भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही देण्यात आली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर विमानतळावरती दाखल होण्यापूर्वी विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली। नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। नागपुरात पटोलेंविरुद्ध विविध ठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। शहरातली रहाटे कॉलनीतल्या पटोलेंच्या घराच्याही सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांना पक्षानं पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलाय। आज दुपारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय कन्व्हेयर अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्षानं जनतेतून मतं मागवली होती। त्या आधारे भगवंत मान यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केलं। बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातील देवडीत रानुबाई देवीच्या यात्रेला भाविकांनी गर्दी केली। परंपरागत गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला गर्दी झाली होती। वडवणी तालुक्यातील नागरिकांचा बेजबाबदारपणा यातून दिसून आला। नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडला होता। शासनाच्या निर्बंधांना झुगारत यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। हिंगोलीतील कपिलेश्वर शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेड कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांनी गळफास आंदोलन केलं। शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी टोळी देत नसल्यामुळे रुपूर येथील 40 शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। कारखान्याच्या व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर कॅम्प भागात सिद्धेश्वर धरण आहे। या धरणामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे।
लातूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप किसान सेनेनं केला आणि पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला लातूरमध्ये टाळं ठोकलं. ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या लातूरमधल्या कार्यालयाचं शटर डाऊन करून हे आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात 30 ते 40% शेतकऱ्यांनाच पीक विम्याची रक्कम या कंपनीनं दिली आहे. एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा एखाद्या सर्वसामान्य नागरिकासोबत दुचाकीवरून प्रवास करून जनतेच्या समस्या समजून घेतो तेव्हा तालुक्यात त्याची चर्चा रंगते. असाच प्रकार पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात घडला. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पाबळपासून मुखईपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दुचाकीवरून प्रवास केला आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची विक्रमी आवक झाली आहे. तब्बल 35 कोटी रुपयांची ओल्या लाल मिरचीची खरेदी विक्रीतून उलाढाल झाली. 1.5 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक झाली असून हा आकडा अजून वाढणार आहे. मिरचीच्या दरात 500 रुपयांची समाधानकारक वाढ झाली आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा भाव घसरला. या बाजार समितीत 2021च्या वर्षअखेरीस सोयाबीनला 7,100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. तो आता थेट 5,800 रुपयांवर पोहोचलाय. तर बिजवाई सोयाबीनला 7,200 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल दर मिळायचा. तो यंदा 6,500 रुपयांवर पोहोचलाय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातल्या चांदवड इथं नागरिकांनी प्रचंड गर्दी करत आठवडी बाजार भरवला. चांदवड नगर परिषदेतर्फे आवाहन करूनही नागरिकांनी आणि दुकानदारांनी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे अशी गर्दी सगळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. बारामतीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होतीये. कोरोना रुग्णांची 100 पार केलेली आहे जिल्ह्यात. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे. काल झालेल्या तपासणीत कोरोनाचे नवीन 170 रुग्ण बारामतीमध्ये सापडले. आतापर्यंत बारामतीत 31,458 रुग्ण आढळले. यापैकी 30,077 रुग्ण बरे झाले तर 780 मृत्यू झाले. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील निटूर गावात लॉकडाऊनचा फज्जा उडाला. 4 दिवसात 88 कोरोना रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य विभागानं 5 दिवसांचा लॉकडाऊनचा सल्ला दिला. त्या अनुषंगानं आरोग्य विभागानं पोलीस यंत्रणेला पत्र दिलं. तर निटूर गावात दवंडीही देण्यात आली. मात्र निटूरच्या या लॉकडाऊनचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र आहे. बहुतेक नागरिक रस्त्यावरच होते तर अनेक व्यापाऱ्यांनीही आपली दुकानं उघडी ठेवली आहेत. मुंबई पुण्यात सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट अतिशय वेगानं संपूर्ण राज्यात पसरली आहे. अवघ्या 15 दिवसात कोरोना रुग्णसंख्येत राज्यात जवळपास 736% वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्याच्या 35 जिल्ह्यात तिसरी लाट पसरली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या 7 जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ अवघ्या 15 दिवसात 1 आकडी रुग्णसंख्येवरून 3 आकडी झाली आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होतीये. सोमवारी राज्यात 31,111 नवे कोरोना रुग्ण आढळले तर मुंबईत 5,956 नव्या रुग्णांची नोंद झाली. एकीकडे कोरोना चाचण्या कमी होत असल्या तरी रुग्णसंख्येत घट झाली आहे. मुंबईत केवळ 15% बेड रुग्णांनी भरलेले आहेत. मृतांच्या संख्येत मात्र वाढ होत असून सोमवारी मुंबईत 12 रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात कोरोनाची ही लाट मार्च अखेरपर्यंत राहील अशी शक्यता वर्तवली जाते. तोंडावाटे घेण्याची अँटीव्हायरल्स ICMRच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहे. अँटीव्हायरल्स, अँटीबायोटिक्स, अँटीबॉडीज, विटॅमिन्स हे उपचारातून वगळण्यात आले. रुग्ण मध्यम ते गंभीर स्वरूपाचा असेल तरच रेमडेसिवीर देण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही ज्येष्ठ नागरिकांनाच अधिक बाधा झाली आहे. मुंबईत 1 ते 16 जानेवारीपर्यंत कोरोना मृत्यूंपैकी 89% लोक हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते तर 11% मृत्यू 40 ते 60 वयोगटातील होते. गेल्या 16 दिवसात शहरात कोविडमुळे 80 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 71 जण हे ज्येष्ठ नागरिक होते तर उर्वरित 40 ते 60 वयोगटातील होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वर्षपूर्तीनंतरही राज्यातील ग्रामीण भाग लसीकरणात पिछाडीवर आहे. राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही लसमात्रा घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 60% आतच आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लसीकरण वेगानं पूर्ण होणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
महाड शहर आणि परिसरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी उपाययोजनांना सुरुवात झाली आहे। महाड शहराजवळून वाहणारी सावित्री आणि बिरवाडी येथील काळ नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। जलसंपदा विभागाकडून हे काम सुरू झालंय। जेसीबी पोकलेनचा वापर करून नदीपात्राचं खोलीकरण सुरू करण्यात आलंय। रायरेश्वराचा इतिहास दर्शवणाऱ्या भारतीय टपाल पाकिटाचं विशेष प्रकाशन रायरेश्वर किल्ल्यावरून करण्यात आलं। विशेष म्हणजे या पाकिटावरती रायरेश्वरावरील इतिहास, इथली भौगोलिक रचना आणि वनस्पतींचं महत्त्व दर्शवण्यात आलंय। पुणे डाक सेवा विभागाच्या संचालिका सिमरन कौर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं। या प्रकाशन सोहळ्यासाठी 18 पगड जातीतील मावळ्यांचे वारसदार, शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। दिवा रत्नागिरी पॅसेंजरच्या मार्गातील महत्त्वाचे रेल्वे थांबे पुन्हा समाविष्ट करण्यात आलेत। कोरोनामुळे सप्टेंबर 2021 पासून दिवा पॅसेंजर गाडी सुरू झाली, मात्र पेण, कासू, नागोठणे, रोह्यात या रेल्वे गाडीला थांबा नव्हता। मात्र आता हे रेल्वे थांबे घेण्यात येणार आहेत। तसंच नव्या वेळेनुसार दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून दुपारी 3:20 सुटणार आहे। प्रजासत्ताक दिनाला अवघा आठवडा शिल्लक आहे, त्यासाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे। नवी दिल्लीत कडाक्याच्या थंडीतही पहाटेच्या वेळी सैन्य दलं संचलन करत आहेत। विविध सैन्य दलं सध्या आपल्या पथकांची विजयपथावरती तालीम घेत आहेत। आमदार श्वेता महालेंवर कारवाईची मागणी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं केली आहे। चांडोळमधल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये महाले यांनी बँक मॅनेजरला धारेवर धरलं। अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात का जमा झाले नाही, खात्याला होल्ड का लावला, अशी विचारणा महालेंनी बँक अधिकाऱ्यांना केली। आपला फोन का उचलत नाही म्हणून मारण्याची धमकीही दिली। याबाबत गृहमंत्र्यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। माफी मागतो इथे या ठिकाणी, माफी माग या ठिकाणी। जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचची रविवारी ऑस्ट्रेलियातून पाठवणी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकावं लागलं। शिवाय त्याच्यावर ऑस्ट्रेलिया 3 वर्षाच्या प्रवेश बंदीचंही संकट आहे। मात्र ही बंदी हटवण्याचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी संकेत दिले। सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार आता पीव्ही सिंधूवरच आहे। उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेनने स्पर्धेतून माघार घेतली आहे। पुरुष दुहेरीतील जोडी चिराग शेट्टी, सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनीही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय। भारत आफ्रिका एकदिवसीय मालिकेत चौथ्या स्थानावरती कुणाला फलंदाजी करण्याची संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बुधवारी पर्ल येथील बोलंड पार्कवर पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे। यात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे। प्रसिद्ध तामिळ अभिनेता धनुष आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यानं अखेर घटस्फोट घेतलाय। 18 वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपत असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली। मैत्री, कपल, पालक एकमेकांचे शुभचिंतक बनून समजूतदारपणे सहजीवनाचा प्रवास केला। मात्र आता जीवनाच्या अशा मार्गावर आहोत की जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत असल्याचं या दोघांनी म्हटलंय। आमच्या या निर्णयाचा आदर करत आम्हाला प्रायव्हसी द्यावी अशी विनंती त्यांनी चाहत्यांना दिलेली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे